मित्र हो, सिन्नरचा भोंदू बाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याच्या विरोधात जे काही पुरावे पोलिसांना गोळा करायचे त्यासाठी पोलीस तेजस्विनी सातपुते या SITच्या प्रमुख असलेल्या महिला अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली दिवस रात्र एक करतायत. एका बाजूला या गोष्टी घडतायत, दुसऱ्या बाजूला काल संध्याकाळी या अशोक खरातच्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याच्या राहत्या घरातून आणि मुलाची आणि बापाची समोरासमोर चौकशी केली. आता हे सगळं तुम्हाला माहिती असेल, पण आता पोलीस त्या नेत्याचा किंवा त्या व्यक्तीचा शोध घेत आहेत की या अशोक खरातकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेऊन गेलेल्या व्यक्तीचा तपशील आणि त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्र्यांकडे या व्यक्तीला घेऊन गेलेल्या व्यक्तीचा तपशील जमवणं सुरू झालेलं आहे. मित्रहो, या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये पोलीस दिवस रात्र एकत्र काम करून वेगवेगळ्या टीम्सच्या माध्यमातून जे काही काम करतायत त्यातून दोन गोष्टी घडतायत. एक तर हा अशोक खरात स्वतः काही बोलत नाहीये, पण दुसऱ्या बाजूला याने ज्या डिजिटल चुका करून ठेवलेल्या आहेत किंवा याने जे जे डिजिटली करून ठेवलेलं आहे, जे तुमच्या आमच्यापर्यंत प्रत्येक दुसऱ्या रेळीने पोचतंय, त्याच बरोबरीने हा जो सगळा डिजिटल सापळा आहे किंवा फास आहे, हाच या अशोक खरातच्या भोवती कसा अडकलेला आहे आणि आत्ता पोलीस नेमकं काय काय करणार आहेत, रुपाली चाकणकरांच्या मुलापर्यंत हे सगळं कसं पोचतंय, मी आपल्याला संक्षिप्त स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि जसं मी आपल्याला म्हटलं होतं की मी कोकणात होतो, मुंबईत आल्यानंतर आपल्यापर्यंत मी काही माहिती वेगळ्या स्वरूपातली पोचविण्याचा प्रयत्न करणार आहे. मित्रहो, आपण जे पण काही सांगतोय ते अगदी हॉर्सेस माउथ आणि थेट त्या त्या व्यक्तींकडून आपल्यापर्यंत आल्यानंतरच्या गोष्टी मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आता या अशोक खरात प्रकरणाचं काय करायचं याच्यामुळे महाराष्ट्र पोलिसांचं डोकं पुरतं गरगरून गेलेलं आहे. याचं कारण काय, तर हा अशोक खरात फक्त भोंदू नाहीये. शिक्षणाने 10वी नापास असलेल्या या अशोक खरातच्या समोर अनेक उच्चभ्रू कुटुंबातल्या महिला, अनेक डॉक्टर, वकील, आर्किटेक्ट, प्राध्यापक यांच्या कुटुंबातल्या महिला कशा स्वरूपात आपल्या अंगावरचे कपडे उतरवत होत्या हे आपण इंस्टाग्रामवरच्या किंवा सोशल मीडियावरच्या प्रत्येक दुसऱ्या किंवा तिसऱ्या रीलमध्ये पाहतोय. आणि जसं मी आपल्याला म्हटलं तसं आता पोलिसांकडे जे काही आहे किंवा उच्च पदस्थांकडे जे काही आहे तो या सगळ्या विषयाचा डिजिटली अर्क आहे. तुमच्या आमच्याकडे इंस्टाग्रामवर जो येतोय तो चोथा आहे, हे मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो. याचं कारण काय, मी याला चोथा का म्हणतोय, तर आपल्यापैकी अनेक जण चवीचवीने जे व्हिडिओ पाहतायत त्या व्हिडिओमधून जे काही समोर येतंय ते खूपच कमी दर्जाचं आहे. पोलिसांनी जे काही खोदकाम सुरू केलेलं आहे त्यामध्ये पुणे, नाशिक, कोकण, त्याचप्रमाणे सोलापूर, सातारा या भाग आणि मुंबई या भागांमधल्या काही प्रतितयश कुटुंबातल्या महिलांची वेटिंग लिस्ट किंवा त्या महिलांच्या कुटुंबातल्या पुरुष सदस्यांचं याच्यामध्ये असलेलं टोपण नाव, या सगळ्या गोष्टींवर काम सुरू झालेलं आहे. आता पोलीस काय करतायत किंवा आता गोष्टी कुठपर्यंत गेल्या आहेत, तर या सगळ्याला एक वेगळा आता आयाम प्राप्त झालाय. तो कसा, तर या अशोक खरातने जी काही मालमत्ता जमवली आहे किंवा जी काही प्रॉपर्टी जमवली आहे, परदेशी गाड्या जमवल्या आहेत, महागड्या कार जमवल्या आहेत, हे सगळं ज्या व्यक्तींच्या माध्यमातून सुरू होतं आता पोलीस त्यांच्या भोवती पण फास आवळायला सुरुवात करत आहेत. आता याच्यातला एक प्रमुख व्यक्ती कोण आहे, तर ललित पोफळे. ललित पोफळे हे हा चार्टर्ड अकाउंटंट आहे, पुण्यामध्ये राहतो, नाशिकमध्ये त्याचं प्रस्थ आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या अशोक खरातला लागणाऱ्या महत्त्वाच्या महागड्या कार्स या ललित पोफळेच्या भावाच्या नावाच्या कंपनीमधून खरेदी केल्या गेलेल्या आहेत. आता या
अशोक खरातने जे काही केलेलं आहे त्याने काय केलंय, आपलं उत्पन्न कमी दाखवलंय आणि जीएसटी चुकवलेलं आहे, त्यामुळे एक जीएसटीचा गुन्हा त्याच्यावर लागू झालेला आहे. 9 जून 2022ला शिर्डी संस्थानमधल्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केली आणि त्याने आत्महत्येच्या आपल्या चिठ्ठीमध्ये या अशोक खरातचं नाव लिहून ठेवलं होतं. शिर्डी पोलिसांनी काय केलं, या अशोक खरातला त्याच्यातून बाजूला काढलं आणि उरलेल्या 3 लोकांवर कारवाई केली. आता हे प्रकरण समोर आलंय. मी जसं आपल्याला माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं, गेली 16 वर्ष हे सगळं प्रकरण सुरू आहे आणि महिलांवरचे अन्याय आणि अत्याचार सुरू आहेत. महाराष्ट्र पोलीस तेव्हा काय करत होते? ज्या बड्या राजकीय नेत्यांबरोबर पोलिसांचा बंदोबस्त असतो, वाय कॅटेगरी, झेड कॅटेगरी किंवा Z+ कॅटेगरीतले लोक या अशोक खरातकडे जायचे, त्यावेळेला त्या पथकामध्ये असलेल्या पोलिसांच्या लक्षात येत नव्हतं का हे सगळं? मग त्यांना कोणी गप्प राहायला सांगितलं होतं? मित्रहो, आता या संपूर्ण सगळ्या प्रकरणामध्ये एकनाथ शिंदे यांची कोंडी करण्याची जी काही प्रक्रिया सुरू झालेली आहे, एकनाथ शिंदे यांना घेऊन जाणारी व्यक्ती कोण होती? तर राधाकृष्ण विखे पाटील जसं म्हणालेत तसं दीपक केसरकरांनी नेलेलं होतं एकनाथ शिंदेंना. एकनाथ शिंदेंना कधी नेलं होतं? आता तुम्हाला सांगतो, एकनाथ शिंदे यांचं जे काही काम आहे त्यातला एक प्रमुख विभाग जो आहे तो आरोग्यावरचा. तुमच्या कुटुंबातलं कोणीही आजारी असलं आणि तुम्ही एन केन प्रकाराने कुठूनही त्यांना कळत नकळत मेसेज पाठवला तर ते तात्काळ तुम्हाला रिस्पॉन्ड करतात. आतापर्यंत जितके मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले त्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व्यवस्थेवर जितकं काम केलं त्यापेक्षा कैक पटीने अधिक निधी वाटप म्हणा किंवा आरोग्याच्यासाठीचं काम म्हणा हे एकनाथ शिंदे यांनी केलं. मंगेश चिवटे हा आमचा एक मित्र या संपूर्ण सगळ्या प्रक्रियेमध्ये, बरं हा मंगेश चिवटे जे काही करत होता तो एकनाथ शिंदेंचा शोध नव्हता, लक्षात घ्या. मंगेश चिवटे हा मूळचा पत्रकार आहे. त्याने आधी या आरोग्य व्यवस्थेवर काम करायला सुरुवात केली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असताना मंत्रालयामध्ये हा वैद्यकीय कक्ष बनवण्यात आला. त्याचं विस्तृत स्वरूप हे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्याला बघायला मिळालं. या वैद्यकीय कक्षाचा एक कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहामध्ये होता. आता अशा पद्धतीचा कार्यक्रम, विशेषतः दिव्यांगांचा कार्यक्रम, महिलांचा कार्यक्रम, अंगणवाडी सेविकांचा कार्यक्रम, जिथे गरीब लोकांशी संबंध आहे त्या विषयामध्ये एकनाथ शिंदे कधीच हलगर्जी करायचे नाही. त्या कार्यक्रमाला उपस्थिती राहणं, निधी उपलब्ध करून देणं किंवा अधिकाधिक यंत्रणा, सरकारी मदत त्या गोष्टींना देणं हे एकनाथ शिंदेचं काम होतं. पण बघा, या वैद्यकीय कक्षाचा एक सगळ्यात मोठा कार्यक्रम सह्याद्री अतिथीगृहामध्ये आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते आणि आरोग्य मंत्रालयातले हुज हू सगळे बडे अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. आणि हा कार्यक्रम या संपूर्ण आरोग्य व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी एक वेगळी उत्साहाची किंवा ऊर्जेची गोष्ट ठरू शकला असता. हा कार्यक्रम ज्या दिवशी होता त्या दिवशी अमावास्या होती. दीपक केसरकरांनी या कार्यक्रमाला दांडी मारायला लावून एकनाथ शिंदे यांना या भोंदू अशोक खरातकडे नेलेलं होतं आणि तो कार्यक्रम चुकलेला होता. आता अशाच पद्धतीत या अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे सुद्धा नेण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे आता या प्रक्रियेमध्ये रुपाली चाकणकर यांच्यावर जशी कारवाई होणार आहे त्यांच्या या संपूर्ण कारवाईचे धागे दोरे रुपाली चाकणकरांच्या कुटुंबापर्यंत जाणार आहेत. कारण जीएसटी, इन्कम टॅक्स, ईडी, त्याचप्रमाणे अन्न आणि औषध प्रशासन या सगळ्या विभागांमधून या अशोक खरातवर कारवाई होणार आहे. आता याची बायको फरार झालेली आहे, जी कल्पना खरात रुपाली चाकणकरांचा प्रचंड द्वेष करायची. कारण रुपाली चाकणकरांनी या अशोक खरातचा ताबाच घेतला होता असं या कल्पना, पूर्वाश्रमीची सुनीता, आत्ताची कल्पना खरात, हिचा असा समज होता की आपल्या पतीला या बाईने पूर्णपणे मोहून टाकलेलं आहे आणि त्यामुळे नाईलाजाने का होईना या अशोक खरातच्या बाजूला बसलेली असताना सुद्धा रुपाली चाकणकरांचा वावर या कल्पना खरातला सहन करावा लागायचा. आता या अशोक खरातच्या साठी अनेकांनी भेटी दिलेल्या आहेत. शिवसेनेच्या एका नेत्याने या अशोक खरातच्या मुलीला एक फ्लॅट दिलेला आहे. आता या फ्लॅटची हा फ्लॅट जो आहे हा पुण्यातल्या मॉडेल कॉलनीमधला फ्लॅट आहे
आणि रत्नम नावाच्या इमारतीमध्ये 1055 चौरस फुटाचा हा जो फ्लॅट आहे यासाठी 1.5 कोटी रुपये बिल्डरला रोख रक्कम म्हणून देण्यात आलेले होते. सृष्टी खरात असं या मुलीचं नाव आहे. आता हिच्यासाठी दिलेल्या या फ्लॅटची किंमत ही फक्त 1.5 कोटी नाही आहे, त्यापेक्षा जास्त आहे. मग वरचे पैसे शिवसेनेच्या एका नेत्याने दिलेत असं सांगितलं जातंय. अनेक शिवसेनेच्या नेत्यांची, राष्ट्रवादीच्या नेत्यांची टोपण नावं पोलिसांना याच्यामध्ये सापडलेली आहेत. आणि या सगळ्या गोष्टी घडत असताना आता याच्यावर किती गुन्हे झालेले आहेत? 11 गुन्हे झालेले आहेत. यापैकीचे नाशिकमध्ये 10 गुन्हे झालेले आहेत आणि 1 गुन्हा शिर्डीमध्ये झालेला आहे. आता याच्यामध्ये एकूण 3 लैंगिक शोषणाचे जे काही गुन्हे आहेत हे नाशिकमधल्या 10 पैकीचे 3 त्या स्वरूपाचे आहेत. आता हे सगळं होत असताना याच्यातला पहिला गुन्हा हा 16 वर्षापूर्वी घडलेला आहे. आता 16 वर्षापूर्वी ज्या महिलेच्या बाबतीत हे सगळं घडलेलं आहे ती महिला आपल्या संसारामध्ये रममाण झालेली आहे. पण त्या गुन्ह्याचे सगळे धागेदोरे आता या सगळ्या महिलांपर्यंत पोहोचणार आहेत का? पोलीस किती गोपनीय पद्धतीने या सगळ्या गोष्टी करणार आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता हा जो हर्षवर्धन खरात जो आहे याचा मुलगा अशोक खरातचा, याची चौकशी करण्यात आलेली आहे. त्याने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याने सुद्धा शेकडो कोटी रुपये मुंबई, पुणे, रायगड, त्याचप्रमाणे सातारा, सांगली, सोलापूर या भागामध्ये गुंतवलेले आहेत. आता शिवसेनेच्या एका नेत्याने जो फ्लॅट दिलेला आहे हा नेता पश्चिम महाराष्ट्रातला आहे. त्याने निवडणूकही लढवलेली आहे. रुपाली चाकणकरांबरोबरचा त्याचा फोटोही आहे. आणि आता प्रत्येक जण या अशोक खरात या भोंदूपासून आपली सुटका करून घेतोय. पण याच्यातून 2 लोकांची सुटका होणं, 2 तर खरं, हे आता अनेक लोकांच्या संदर्भातल्या गोष्टी समोर येणार आहेत. केसरकर आघाडीवर आहेत, त्याही पुढे आघाडीवर आहेत. तर कोण? रुपाली चाकणकर. रुपाली चाकणकरांचा मुलगा सोहम चाकणकर याच्या नावाने सुरू असलेल्या व्यवसायामध्ये अशोक खरातची भागीदारी असल्याचे धागेदोरे पोलिसांना चौकशीमध्ये सापडलेले आहेत. अनेक ठिकाणी आयकर विभागाची चोरी आहे, जीएसटीची चोरी आहे, यावर तर काम सुरूच आहे. पण हे सगळं सुरू असताना आता या सगळ्या बाबतीमध्ये अशोक खरातला दिल्लीत अमित शहांना भेटवण्यासाठी घेऊन जाणारा नेता कोण आणि अमित शहांचा फोटो जाणीवपूर्वक माध्यमांवर आणणारी व्यक्ती कोण याच्याबद्दल सुद्धा चर्चाही सुरू झालेल्या आहेत आणि चौकशी सुद्धा सुरू झालेली. आज सुनेत्रा पवार दिल्लीत पोहोचत आहेत. दिल्लीमध्ये त्या भाजपच्या प्रमुख नेत्यांना आणि काही महत्त्वाच्या व्यक्तींना भेटून हे अशोक खरात प्रकरण आणि राष्ट्रवादीत नेमकं काय चाललंय आणि नरेश अरोराची हकालपट्टी केलेली आहे या संदर्भातला तपशील या भाजपेश्वरांना देणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे त्यांनी यांची वेळ मागितलेली आहे सुनेत्रा पवारांनी. ती वेळ जर त्यांना मिळाली तर हे अशोक खरात प्रकरण आणखी पुढे किती जाणार आहे? हे अशोक खरात प्रकरण फार वेळ तापवून ताबडतोब थंड केलं जाणार आहे का? याच्यात सहभागी असलेले सगळे बडे राजकीय नेते सही सलामत सुटणार आहेत का? अगदी निलेश लंके असो किंवा दीपक केसरकर असो, आपल्या सोयीप्रमाणे ही सगळी मंडळी जे हवं ते सांगतायत. पण प्रत्यक्षात पोलिसांच्या हाती बरंच काही वेगळं लागलेलं आहे. आता पोलीस या सगळ्या आतापर्यंत बघा, जोपर्यंत 18 तारखेला याला अटक केली तोपर्यंत अगदी शेवट पुढचे 12-13 दिवस पोलिसांनी विशेष कोणाला हात लावलेला नव्हता. आता पोलिसांनी त्याच्या मुलाला उचललेलं आहे. फरार पत्नीचा शोध सुरू आहे. आणि आता जे समन्स 11 लोकांना दिलेलं आहे त्यात रुपाली चाकणकर होत्या. आता रुपाली चाकणकरांसहित राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या पक्षांमधल्या काही महत्त्वाच्या नेत्यांना सुद्धा चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे. पण अशोक खरातच्या या सगळ्या बघा, अशोक खरात हे जे काही करतोय हे तुमच्या आमच्यापर्यंत जसं डिजिटली पोचलं त्याच पद्धतीत अशोक खरातच्या गळ्याभोवतीचा फास हा सुद्धा डिजिटली आवळला गेलेला आहे. आणि त्यामुळेच तुमच्या हातातला मोबाईल फोन जितका तुम्हाला उपयुक्त आहे तितकाच तुमच्या ऱ्हासासाठी आणि नाशासाठी सुद्धा कारणीभूत आहे. हे अशोक खरात प्रकरणावरून आता पोलिसांच्या पुरतं लक्षात आलेलं आहे. पोलीस हे आता त्यांच्या परीनं काम करतायत. पोलिसांना हे काम किती वेळ करू दिलं गेलं जाईल, कोणती यंत्रणा ते व्यवस्थितरित्या करू देईल आणि त्या यंत्रणेमध्ये कुठे बाधा आणली जाईल हे आता आपल्याला कळणार आहे. न्यायालयीन कोठडी अशोक खरातला मिळाल्यानंतर दुसऱ्या गुन्ह्यासाठी
त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. पुन्हा SITने त्याला ताब्यात घेतलेलं आहे. तेजस्वी सातपुतेंच्या समोर त्याची चौकशी सुरू आहे. आता अशाच पद्धतीत ज्यांचा ज्यांचा याच्याशी संबंध आहे त्यांना सुद्धा अशोक खरातच्या समोर बोलवून चौकशी केली जाणार आहे. आणि त्यामुळे जे जे लोक अशोक खरातच्या संदर्भामध्ये सहभागी होते त्या कुणालाही तूर्त तरी दिलासा मिळताना दिसत नाहीये. हां, हे खरं आहे की आता काही जण जात्यात आहेत, ते सुपात जातील, आणि जे सुपात आहेत ते जात्यात येतील. पण प्रत्यक्षात अशोक खरात याने ज्या महिलांवर अन्याय केलाय, ज्यांचं लैंगिक शोषण केलंय, आणि अनेक नामवंतांनी आपापल्या घरातल्या लेकी सुनांसाठी या अशोक खरातकडे वेटिंग लिस्ट लावली आहे, त्या अनेकांचा भंडाफोड हा पोलिसांच्या चौकशीत होणार आहे, इतकं मात्र स्पष्ट. आता अशोक खरातची पत्नी जी फरार आहे तिच्यापर्यंत पोलिसांचे हात कधी आणि कसे पोचतात याच्यावरती आपण लक्ष ठेवणार आहोत. आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जे छोटे छोटे तपशील आहेत मी आपल्याला सांगण्याचा आणि आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत कसोशीचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद.